आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। भिवंडीत खोनी गावात आंबेडकर जयंतीनिमित्त रस्ता बंद केल्याने हातात नंग्या तलवार नाचवत एकाने घातला आहे दोष। भिवंडी शहरालगतच्या खोनी ग्रामपंचायत हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरा करण्यासाठी रस्ता बंद केल्याच्या रागातून एका माथेफिरू युवकाने शिवीगाळ करीत हातात नंग्या तलवारी नाचवत हैदोस घातल्याची घटना घडली आहे। देवीदास बाळाराम पाटील असे आरोपी माथेफिरूचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना खोनी गावातील सिद्धार्थनगर या वस्तीत सार्वजनिक जयंती साजरी करण्यासाठी सजावट देखावा करण्यात आला असून तेथे रविवारी रात्री 100-125 स्त्री पुरुष एकत्र येऊन ऑर्केस्ट्रा वाद्य वाजवून आनंद साजरा करीत असताना देवीदास पाटील हा त्या ठिकाणाहून बाईक घेऊन आला असता तेथील रस्ता बंद असल्याने त्याने जातीवाचक शिवीगाळ केली। तेवढ्यावरच न थांबता घरी जाऊन देवीदास हा पुन्हा त्या ठिकाणी येत दोन्ही हातात 2 तलवार नाचवत सर्वांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच गावातील तरुण सागर पाटील याने देवीदास यास पकडून त्याच्या हातातील तलवारी काढून घेत परिस्थिती आटोक्यात आणली। या प्रकरणी स्थानिक रहिवासी बाळाराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवीदास पाटील या विरोधात दहशत माजवण्यासोबत ॲट्रॉसिटी कायद्यान्वये निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलीस या घटनेनंतर फरार देवीदास पाटील याचा शोध घेत आहेत। या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून आंबेडकरी जनतेकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे। वृत्तसंकलन रमेश सोनवणे, आम्रपाली न्यूज चॅनल, वसई विरार।